माझी सकाळ 3-4 वेळा चहा पिण्यास जाते असं पंकजा मुंडे यांनी विधान करताच सर्वांच्या भुवया उंचावल्या। मला माझ्या जीवनामधली सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी गेली नाही। 3-4 कप चहा पिण्यात गेली। तर मी आज पहिल्यांदाच एवढ्या सकाळी उठलो असं म्हणत कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं। एवढ्या सकाळी उठून कामाला लागण्याचा पहिलाच दिवस हा मी तरी माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी बघतोय। आणि त्यातच अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आलेले, त्यामुळे चर्चेत आलं बारामतीचं कृषी प्रदर्शन। यात कृषी प्रदर्शनात घडलेल्या 4 गोष्टी मी तुम्हाला अवघ्या 1-2 मिनिटात सांगणार आहे। बारामतीत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने काका आणि पुतणे एकाच मंचावर आले होते। स्टेजवर दोघांनी सोबतच एंट्री केली। लगेच दादांच्या स्वागताला रोबोट आला, त्यानंतर इतरांचं स्वागत झालं। मात्र कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काका पुतण्यांमध्ये कटुता दिसून आली। दोघांमध्ये कुठलाही संवाद झाल्याचं दिसून आलं नाही। दुसरीकडे मात्र सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं। ताईंनी वहिनींचं स्वागतही केलं। यावेळी बोलताना ताई म्हणाल्या, वर्षभर निवडणुका नाहीत, त्यामुळे वर्षभर गोड बोलू असं म्हणत सुप्रियाताईंनी सूचक विधान केलं। आज कुठलं इलेक्शन या वर्षी जवळ नाहीये, त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलूया। एकीकडे सुळेंनी सूचक विधान करताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घातल्याचं पाहायला मिळालं। एवढ्या सकाळी उठण्याची माझी आयुष्यातली पहिलीच वेळ आहे। माणिकराव कोकाटे हे आपले कृषी मंत्री आहेत, याला शेतकऱ्यांचं सुदैव म्हणावं की दुर्दैव? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।